भारतीय समाजव्यवस्थेत महिलांनी अनेक शतकांपासून विविध क्षेत्रात योगदान दिले असले तरी त्यांना समान हक्क आणि संधी मिळण्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा आणि महिलांच्या अधिकारांच्या चळवळीची आठवण करून देणारा नारी समता दिन दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणाचा आढावा घेण्याची संधी देतो. भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचा मूलभूत अधिकार दिला असला तरी प्रत्यक्षात महिलांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या शिक्षणासाठी व हक्कांसाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. गेल्या काही दशकात महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, उद्योग, क्रीडा, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. राष्ट्रपतींपासून ते अंतराळवीरांपर्यंत, उद्योजकांपासून ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांपर्यंत महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही नेतृत्वाची संधी मिळाली आहे. तरीही महिलांसमोर अनेक आव्हाने कायम आहेत. लिंगभेद, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, असुरक्षितता, वेतनातील असमानता आणि शिक्षणातील तफावत या समस्या अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. तज्ज्ञांच्या मते खरी समानता केवळ कायद्याने मिळत नाही तर समाजाच्या मानसिकतेत बदल झाल्यानंतरच ती प्रत्यक्षात येते. नारी समता दिनानिमित्ताने विविध शासकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून जनजागृती कार्यक्रम, परिसंवाद, महिला सन्मान सोहळे आणि विशेष उपक्रम आयोजित केले जातात. आजचा नारी समता दिन हा केवळ उत्सव नसून महिलांच्या संघर्ष, जिद्द आणि यशाच्या गौरवाचा दिवस आहे. स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये रुजवून न्याय्य, सुरक्षित आणि प्रगत समाज निर्माण करण्याचा संकल्प करण्याची हीच योग्य वेळ आहे.